ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक चूक माझ्याकडून झालेली आहे, तर मोठी चूक झालेली आहे माझ्याकडून. तर ती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मला नाही माहिती हे मी शेअर करणं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती चांगलं आहे, वाईट आहे. पण तुम्हाला माहिती आहे, की माझं जे काही असेल आत्तापर्यंत जे काही मी ग्रो केलेलं आहे, जे काही मला तुम्ही 0 पासून इथपर्यंत आणलेलं आहात, तर हे फक्त आणि फक्त माझ्या प्रामाणिकपणामुळं किंवा जे काही ॲज इट इज मी करतेय बिहाइंड द सीन्स, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मग ते बरोबर असेल किंवा ते चुकीचं असेल, तर ते सगळं ॲज इट इज तुम्हाला सांगणं अपेक्षित असतं. आणि जर ते चुकलेलं असेल ना, तर ते चूक बरोबर करणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही ही चूक करू नका. तर म्हणून मी हे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत असते. तर मी आज तुम्हाला माझी डार्क साइड सांगणार आहे. तर कुठलाही युट्यूबर असेल किंवा कुठलाही व्यावसायिक असेल स्पेशली, तर मला नाही वाटत की अशा प्रकारचे व्हिडिओज कोण बनवत असेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण स्किप करता न बघा. माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम्स, मला येणारे व्यावसायिक प्रॉब्लेम्स, तर हे सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण फक्त प्रॉब्लेम्स नाही शेअर करणार आहे. एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ द सोल्युशन्स. त्यामुळे भरपूर गोष्टी ज्या असतील तर त्या मी शेअर करणार आहे. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक चूक माझ्याकडून झालेली आहे, तर मोठी चूक झालेली आहे माझ्याकडून. तर ती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे ना, तर ते मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. कारण तुमचे कॉमेंट्स खूप मोटिवेट करतात. नक्कीच, म्हणजे ज्यावेळी असं वाटतंय की नाही आता आपल्याला नाही जमणार आहे, तर त्यावेळी तुमचे जे काही कॉमेंट्स आलेले असतात ना व्हिडिओच्या खाली, की तुम्ही इन्स्पिरेशन आहात, तुमच्यामधून मला मोटिवेशन मिळतं, असे भरपूर महिलांचे स्पेशली कॉमेंट्स येतात. कधी-कधी माझ्या दादा लोकांचे पण कॉमेंट्स येतात. त्यामुळे मला खूप मोटिवेट फील होतंय, की पुन्हा नवीन एनर्जीने एकदा पडलोय ना आपण, की नवीन एनर्जीने झालेल्या चुका सुधारायच्या आणि नवीन एनर्जीने तुमच्यासमोर यायचं. तर सगळ्यात पहिला सगळ्यांना खूप खूप सॉरी. तर कालच मी माझ्या WhatsAppच्या स्टेटसला पण हा लावला होता आणि काही ग्रुप्समध्ये पण हा मेसेज जो होता, तर तुम्ही शेअर केला होता. तर डिटेलमध्ये सांगतेय, की काय माझ्याकडून चुकलं आणि आता याच्यासाठी मी काय करणार आहे, तर ते मी सांगते. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती आहे, की मी एक उद्योजिका आहेच, पण त्याच्याही आधी मी एक आई आहे. मला 3 मुलं आहेत, जी की अगदीच छोटी आहेत आणि पूर्ण त्यांचा वेळ जो आहे 24/7 तर ते माझ्यावरतीच डिपेंड असतात. तर मुलांची काळजी घेऊन, घरातली फॅमिलीची काळजी घेऊन मी माझं जे काही काम असेल ना, तर ते बॅलन्स करते. हां, मला हाऊस हेल्प सगळी आहे. मला माझ्या घरामध्ये आता सध्या मी या स्टेजला आहे, की मला कोणतंही इतर काम करावं लागत नाही. म्हणजे स्वयंपाकाचं असेल किंवा इतर कोणतंही घरातलं हाउसहोल्ड वर्क मला आता करावं लागत नाही. तर ते मी सगळं मॅनेज केलेलं आहे. पण माझ्या मुलांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, तर ते मीच घेते आणि मला असं वाटतंय, की मी किंवा माझी आई किंवा माझे हसबंड आम्ही तिघांनीच ती घेणं अपेक्षित असतं. आणि त्यामुळे जास्तीत जास्त माझ्या दिवसातला वेळ जो असतो, तर तो मी माझ्या मुलांसाठी स्पेंड करत असते. त्यासोबतच मी एक उद्योजिका पण आहे, ज्याच्या थ्रू मी वेगवेगळे व्यवसाय जे असतील ना, तर ते प्रयत्न करत असते. कारण माझा सगळ्यात मोठा आदर्श माझ्या आयुष्यातला जे आहे, तर ते आहे टाटा. आणि जसं टाटानी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे, म्हणजे भरपूर व्यवसायामध्ये ते गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही गेलात ना, तर अगदी मिठापासून, स्टीलपासून सगळ्या गोष्टी Starbucks टाटा ओन करते. हातात घाललेलं घड्याळ जे आहे टायटनचं, तर ते टाटा ग्रुपचं आहे. कॉफी, चहा पावडर, तर भरपूर ठिकाणी टाटा ग्रुपने जे असेल तर ते त्यांचं नाव केलेलं आहे. तर टाटा माझ्यासमोर एक आदर्श आहे. पण हां, पैसे मिळतायत म्हणून टाटाने भरपूर कंपनीज चालू केले. पण कधीही अल्कोहोल किंवा ड्रग्स या फील्डमध्ये ते कधीच गेले नाहीत, की तिकडे पैसे मिळतात. कारण टाटाचे काहीतरी व्हॅल्यूज असतील आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या जे काही व्यावसायिक आयुष्याची जी काही माझ्या वाटचाल असेल ना, तर ती करते. तर अगदीच लहान मुलं आहेत, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. खूप प्लॅन्स आहेत माझ्या डोक्यामध्ये, की वेगवेगळे व्यवसाय करायचे आहेत. मार्केटिंग वगैरे सगळं माझं सेट आहे. पण हे 5 वर्ष तर मला माझ्या मुलांना सांभाळून मग मला ग्रो करायचं आहे. कारण मला असं वाटतं, की 4 पैसे कमी मिळाले तर चालतील, पण फॅमिली टाईम जो आहे आता मी एन्जॉय करते, तर तो खूप इम्पोर्टंट आहे. आणि त्यामुळं ते व्हॅल्यूज टाटाचे जे असतील, तर ते मी घेऊन माझं जे काही व्यावसायिक आयुष्य जे असेल ना, तर ते चालू करते. तर तुम्हाला माहिती आहे, की आपण अकॅडमी चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करते. जसं की मोबाईल ग्राफिक्सचे कोर्सेस आहेत, सोशल मीडिया आहे, YouTube आहे, तर भरपूर आहे. तर जे काही आपण मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं, जे की माऊली नावाचं आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, जे की इथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे? माऊली नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे? तर इकडे मी वेगवेगळे भरपूर असे कोर्सेस जे होते ना, तर ते चालू केलेले आहेत. हे तुम्हाला माहिती असेल. जर तुम्ही बघितलं नसेल तर एकदा बघा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला एखादा कोर्स ओपन करते. आता हा कोर्स मी ओपन केला. याचं नाव काय आहे? YouTube मास्टर क्लास. तर याच्यामध्ये 9 लेक्चर मी अपलोड केलेले आहेत. तर मला जितकं जमेल, ते काय मला जितकं जमेल तर तितकं मी करते. तर याच्यामध्ये 9 लेक्चर्स मी ॲड केलेले आहेत. तर माझ्याकडे अजून भरपूर लेक्चर्स आहेत याचे. ठीक आहे. पण
थोडंसं माझ्याकडून लेंदी होत आहेत. कोर्सचे जे काही ड्युरेशन असेल ना, तर ते लेंदी होत आहेत. कारण सध्या ते जे प्लॅनिंग असेल किंवा ऑर्गनायझेशन जे असेल ना, तर ते माझ्याकडून चुकतंय. म्हणजे सगळ्या गोष्टी मीच करते. मला असं वाटतं, की नाही हे कोणाला जमणार नाही. म्हणजे टीम मेंबर जर मी कोणाला दिलं हे काम, तर ते कोणाला जमणार नाही असं मला पहिला वाटायचं. पण मला आता वाटतं, की टीम मेंबर घेऊन ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ते टीम मेंबरला अलोकेट करणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तर आता 9 लेक्चर्स याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. तर स्टुडंट्स ज्यावेळी 9 लेक्चर्स बघतात, मग त्यावेळी पुन्हा 10वं लेक्चर, 11वं लेक्चर असेल, तर ते लगेच माझ्याकडून जे असेल तर ते अपलोड केलं जात नाही. म्हणजे आठवड्यातून 2 लेक्चर्स मी जमतंय मला अपलोड करायला. तर ते मी अपलोड करते. तर हा झाला हा. त्यानंतर हा बघा आपला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स आहे. तर याच्यामध्ये मी 14 लेक्चर्स जे आहेत तर ते ऍड केले आहेत. थोडंसं इकडून लाईट येतोय त्यामुळे थोडंफार तुम्हाला दिसत नसेल. तर सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये 14 लेक्चर्स ऍड केलेले आहेत. तर असे प्रत्येक कोर्सेसमध्ये हा आपला मोबाईल ग्राफिक्स आहे. मोबाईल ग्राफिक्सचा ऑलमोस्ट फुल आहे. याच्यामध्ये 19 लेक्चर्स मी ऍड केलेले आहेत. ठीक आहे. तर ऑलमोस्ट हाफच्या वरती लेक्चर्स सगळीकडे ऍड केलेले आहेत. ठीक आहे. बेसिक इंग्लिशचा फक्त ऍड करायचा राहिलाय. ऑनलाईन कोर्स सेलिंगचे पण टोटल 8 लेक्चर्स मी ऍड केलेत. आता जस्ट हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या आधी ऑनलाईन कोर्स सेलिंगचे लेक्चर्स मी आधी रेकॉर्ड केले आणि मग मी हा जो तुमच्यासाठी युट्यूबचा व्हिडिओ जो असेल ना तर तो शूट करायला बसलीये. तर मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे भरपूर गोष्टी. भरपूर दिवसांपासून मला असं वाटतंय. पण माझ्यामधला जो प्रोफेशनल व्यक्ती आहे ना, तर तो कुठेतरी या गोष्टी शेअर करू नकोस किंवा सांगू नकोस असं भरपूर दिवस मला सांगत होतं. पण नाही, मला असं वाटलं की नाही, जे काही लाईफमध्ये आपलं चालू आहे, कारण लोकांनी मला 0 पासून इथपर्यंत आणलंय. त्यामुळे ॲज इट इज रॉ गोष्टी ज्या असतील तर त्या सांगायला हव्या. तर भरपूर वेळेला काय होत होतं, की स्टुडंट्स 14 लेक्चर, 15 लेक्चर अटेंड केले आणि मग आठवड्यातून एक लाईव्ह जो असेल तर तो कधी मला घ्यायला मिळत होता, कधी मला मिळत नव्हता. मी फ्रँकली सांगते. आठवड्यातून एक लाईव्ह जो लेक्चर होता, तर तो कधी मला घ्यायला जमत होता, कधी घ्यायला जमत नव्हता. तर काही ग्रुप्सचे जे काही लाईव्ह लेक्चर्स असतील तर ते झालेले आहेत, काहीचे लाईव्ह लेक्चर्स जे असतील तर ते नाही झाले. तर माझ्याकडून हा प्रॉब्लेम झाला. तर आता कमीत कमी फीजमध्ये तुम्हाला माहिती आहे आपली फीज किती आहे. अगदी ₹500 पासून आपले कोर्सेस चालू आहेत. ₹500 ते मॅक्सिमम ₹1000. फोटोशॉपचा फक्त मला वाटतं 1500 आहे. तर मॅक्सिमम ₹1000 ला आपले कोर्सेस आहेत. तर कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त नॉलेज द्यायचं, तर हा माझा उद्देश होता. आणि त्या दृष्टिकोनातून मी भरपूर त्या अकॉर्डिंगली काम करतेय. पण थोडंफार मला पण कुठेतरी लिमिटेशन्स येतात. त्यामुळे आता सध्या भरपूर वेगवेगळे अजून कोर्सेस माझ्या डोक्यामध्ये आहेत, मनामध्ये आहेत, पण ते मी लॉन्च नाही करत आहे. तर माझा आता सध्या एकच फोकस आहे, की सगळ्यात पहिला हे जे लेक्चर्स असतील, ठीक आहे, हे जे लेक्चर्स असतील तर ते फुल करायचे. म्हणजे सगळे रेकॉर्डिंग्स जे असतील तर ते अपलोड करायचे आणि लाईव्ह जे असेल तर त्याच्यासाठी सेपरेट टीचर्स जे असतील तर ते अलोकेट करायचे, जर मला पॉसिबल होत नसेल तर. कारण बेबीजमुळे आता मला खूप लोक विचारतात. मला आजच ऍक्च्युअली एक मेसेज आला होता एका ताईचा, की मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे आणि माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रेस आहे, तर तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर मी त्यांना बोलले, की लवकरच आपण कोल्हापूरमध्ये आपलं एक ऑफिस जे असेल ना तर ते चालू करतोय कोल्हापूरमध्ये आणि नक्कीच ज्यावेळी ऑफिस होईल चालू तर फिजिकली मी सगळ्यांना अवेलेबल राहणार आहे भेटायला. पण आता सध्या तर बेबीजमुळे मी आता इथून पुढे 1 तासाने काय करणार आहे हे मलाच माहित नसते. म्हणजे रेकॉर्डिंग करणार आहे किंवा मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी जी असेल तर ती माझ्यावरती येईल, तर हे मला कळत नाहीये. मदत मला मिळते, म्हणजे माझी आई मला मदत करते, माझे मिस्टर मला मदत करतात. पण मला ना खरं सांगायचं तर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी इतकी ॲडिक्ट झालेली आहे ना कामाला, की मला 24 तास पण कमी पडतात. मी कधीही, ठीक आहे, मला अगदी फ्री टाईम मिळाला, की कधीही तुम्हाला असं दिसणार नाही, की मी म्हणजे एंटरटेनमेंट काहीतरी कंझ्युम करते, टीव्ही बघते किंवा काहीतरी टाईमपास करते, तर असं कधीच नाही होत. मला कधीही फ्री टाईम मिळाला, की हे माझं ऑफिस जे असेल ना, तर ते चालू होतंय. इनफॅक्ट मला वेळ कमी पडतोय. काम करण्यासाठी वेळ कमी पडतोय आणि त्याच्यावरती खरंच माझं खूप वर्किंग चालू आहे आणि कधी-कधी खूप स्ट्रेस येतो, खूप डिप्रेशन येतं, की स्टुडंट्सना काय वाटत असेल. आजच एक निगेटिव्ह कमेंट आली होती. ठीक आहे, मी तुम्हाला सांगते, फ्रँकली सांगते. आजच एक निगेटिव्ह कमेंट आली होती माझ्या कालच्या व्हिडिओवरती. तर वरूनच हा जो व्हिडिओ होता, तर ते मला करायला सुचलं. तर त्या कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं होतं, मी डिलीट केली कमेंट कारण मला खूप डिप्रेशन येत होतं किंवा स्ट्रेस येत होता. तर त्यामुळे मी ती कमेंट जी होती ना, तर ते डिलीट केली. तर त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, की मॅडम एक म्हणजे 15 दिवसाचा जर कोर्स असेल तर तुम्ही त्याचं ड्युरेशन जे असेल तर ते 1 महिना करताय. तर असं त्यांनी सांगितलं होतं. तर माझ्याकडून ती चूक झाली आणि मी मान्य करते, की माझ्याकडून ती जी चूक असेल तर ती झाली. पण आता याच्यावरती उपाय म्हणजे नवीन कोर्सेस जे असतील तर ते मी सध्या लॉन्च करणं बंद केलेलं आहे आणि जे आता सध्या कोर्सेस आहेत तर त्याच्यावरती मी फोकस करते आणि एका दिवसामध्ये एक 2-2, 3-3 तरी लेक्चर्स अपलोड करून प्रत्येक कोर्समध्ये ते अपलोड करण्याचा प्रयत्न जो असेल तर तो मी माझ्याकडून करतेय. तर जितकं मला जमतंय, जितकं मी करू शकते, तर तितकं मी करण्याचा प्रयत्न करते.
पण येस, ज्या गोष्टी आता माझ्याच कंट्रोलमध्ये नाही आहेत, तर त्या मी काहीच करू शकत नाही. पण माझा एकच उद्देश आहे, की कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त अफोर्डेबल जे काही क्वालिटी एज्युकेशन असेल ना, तर ते माझ्या स्पेशली मैत्रिणींसाठी, महिला वर्गांसाठी जे असेल ना, तर ते करून द्यायचं आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय-काय सजेशन्स मला द्याल, तर ते प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण खूप असं स्ट्रेसफुल वातावरण कधी-कधी तरी क्रिएट होतं, की एखादी गोष्ट करायची असते, पण ती करता येत नाही. पण नाही, लाईफमध्ये आपल्या प्रत्येक फेज जी असेल ना, तर ती एन्जॉय करावीच लागते. तर सध्या मी मदरहूडच्या फेजमधून जातीये. त्यामुळे या ज्या गोष्टी असतील, तर मला याच्यासोबत डील जी असेल ना, तर ती करायलाच हवं. म्हणजे करियर तर मी स्टॉप करू शकत नाही किंवा मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी पण मी डिनाय करू शकत नाही. तर दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं, ते काही यालाच आपण लाईफ बोलतो. कधी कोणती गोष्ट वरती जाते, कधी खाली जाते, कधी वरती जाते, कधी खाली जाते. पण सगळ्याचाच समतोल राखणं आणि वर्क लाईफ बॅलन्स करणं, तर यालाच आय थिंक आपण आयुष्य बोलतो. आणि ते सुंदर कसं बनवायचं, तर ते आपल्या हातामध्ये असतं. स्ट्रेस घ्यायचा, की आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे जायचं, तर ते आपल्या हातामध्ये असतं, मला तर असं वाटतंय. त्यामुळे याच्यावरती छान असं सोल्युशन मी काढलेलं आहे, की रोज दिवसातून आता 2-2, 3-3 लेक्चर्स मी रेकॉर्ड करणार आणि मग ते मी माझ्या लेक्चर्सच्या म्हणजे माऊली ॲपमध्ये जे असेल तर ते ॲड करणार आहे. अजून लेडीजना भरपूर प्रॉब्लेम येतोय, की म्हणजे महिलांचं कसं असतंय सांगते तुम्हाला. टेक्नॉलॉजी आहे ना, तर शिकण्याची इच्छाच नसते काही स्टुडंट्सची. म्हणजे स्पेशली माझ्याकडे महिला येतात म्हणून मी सांगतेय. पण तुम्ही असं करू नका. महिलांची स्पेशली टेक्नॉलॉजी शिकण्याची इंटरेस्ट नसतोय. म्हणजे आता हा जो ॲप आहे, ठीक आहे. हा जो माऊली ॲप आहे, ठीक आहे. तर हा ॲप कधी-कधी ना लॉग आउट होतो. ठीक आहे. जर तुम्ही मल्टिपल डिव्हाइसेसमध्ये ऑन केलात ना, तर हा ॲप कधी-कधी लॉग आउट होतो. मग हा ॲप लॉग आउट झाला, की सिम्पली तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड जो असेल ना, तर तो एंटर करावा लागतो आणि मग पुन्हा तुम्ही लॉग इन करू शकताय. अगदी 2 मिनिटाची प्रोसेस आहे लॉग इन करण्यासाठी. तर स्टुडंट्स जो काही त्यांचा पासवर्ड असेल, तर तो विसरतात किंवा कुठेही नोट करून ठेवत नाहीत किंवा चुकीचा याच्यामध्ये एंटर करतात. मग ते इनव्हॅलिड पासवर्ड म्हणतंय. मग ते कंटिन्युअसली मला कॉल करून सांगतात, की "मॅडम तुमचं ॲप चालत नाहीये, मॅडम तुमचं ॲप चालत नाही." तर ॲप चालतं, त्याची टेक्नॉलॉजी सगळी व्यवस्थित सेट केलेली आहे. फक्त तुम्हाला तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड जो काय आहे ना, तो व्यवस्थित एंटर करायचा आहे. जर तुम्ही नवीन लॉग इन करताय, तर इथे तुम्हाला खाली रजिस्टर करायचं आहे. ठीक आहे. कारण नवीन स्टुडंट्स येतात आणि डायरेक्ट लॉग इन करतात. कसं लॉग इन करून चालेल? नवीन जर तुम्ही आलाय, तर पहिलं तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तुमचं नाव असेल, तुमचा मेल आयडी असेल, तुमचा फोन नंबर असेल आणि एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि हे सगळं झालं, की याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो काही पासवर्ड असेल ना, तर तो तुमच्या लक्षात राहतो. बरं पासवर्ड विसरला, तर त्याच्यासाठी पण एक सोय केलेली आहे फॉरगॉट पासवर्डची. पण त्याचा ओ-टी-पी जो आहे ना, तर तो मेलला जातो. त्यामुळे माझ्या भरपूर महिलांना, मैत्रिणींना ना प्रॉब्लेम होतोय, की मॅडम पासवर्ड असेल किंवा मेल असेल, तर तो ॲड करायला सांगते. तर 2 मिनिटाची प्रोसेस आहे. प्लीज ॲड करा. कारण हे करणं काय आमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. जर एकाच डिव्हाइसमध्ये तुमचं जे काही कोर्स असेल ना, तर तो चालू राहू शकतो. म्हणजे एकच मेल आयडी आणि पासवर्ड जर तुम्ही वापरलात, तर 2-3 डिव्हाइसेसमध्ये तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह होणार नाही. जुन्या डिव्हाइसमधून ते ऑटोमॅटिकली लॉग आउट होतं. फक्त सिंगल डिव्हाइस ॲक्सेस याला आपण दिलेला आहे प्रायव्हसी इश्यूजमुळे. त्यामुळे अशा गोष्टी आहेत. तर येस, खूप गोष्टी अशा चालू असतात आणि मग त्या डील करणं माझ्यासाठी थोडं-थोडं कधी-कधी तर स्ट्रेसफुल होतंय. खूप त्रास होतोय. कधीतरी वाटतं एक्झॉस्ट होतंय. पण येस, जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्यासमोर आदर्श जो आहे, तर तो मोठ्या व्यक्तीचा आहे आणि जसं त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये ग्रो केलं, प्रोग्रेस केलं, तर तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या लाईफमध्ये ग्रो करायचा आहे आणि प्रोग्रेस करायचा आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे, की आपला माऊली मेंबरशिप नावाचा एक मेंबरशिप प्लॅन चालू झालेला आहे, जो की 2026 साठी आहे. स्पेशली महिलांसाठी, फक्त महिलांसाठी आहे. माझ्या दादा लोकांसाठी नाहीये. दादा लोकांना जर करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या बहिणीला, तुमच्या बायकोला, तुमच्या मुलगीला मेंबरशिपमध्ये एनरोल जे असेल ना, तर ते करू शकताय. तर अशी आपण माऊली मेंबरशिप नावाची एक मेंबरशिप चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपला ग्रुप आहे आणि ग्रुपमध्ये तुम्हाला डेली टास्क दिले जातात. ठीक आहे. म्हणजे आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं, तर ह्या भरपूर गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. तर जसं-जसं मी सांगते ना, तर स्टुडंट्स खूप छान-छान टास्क करतात. तर एका स्टुडंटचा मी तुम्हाला टास्क ऐकवते. आजचा माझा विषय आहे एकच मिनिट, आवाज कमी झालाय. तर खूप छान-छान म्हणजे स्टुडंट्सना खूप छान-छान रेकॉर्डिंग्स वगैरे ज्या असेल ना, तर त्या करून पाठवतात बरं का. जे टास्क मी देते ना. सफेद कलरचे मोती कॅनव्हास पेपर आणि रिबन लागणार आहे. तर आपल्याला पाहिजे त्या डिझाईन मध्ये कॅनव्हास पेपर कट करून घेऊन त्याच्यावरती यामध्ये आपल्याला स्वतःबद्दल सकारात्मक वाक्य बनवायचे आहेत. त्याचबरोबर जी काही आपली स्वप्न आहेत ती पूर्ण झाली आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणून ती वाक्य बनवून ती आपल्याला रोज म्हणायची आहेत.
तुम्ही स्वतः तुमचं व्यक्तिमत्व, तुमची नाती, तुमचं काम, तुमचा आनंद, स्टुडंट्सचे आहेत बरं का. नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडी माहिती आणि मला आलेले काही अनुभव सांगणार आहे. माझं नाव आहे श्वेता प्रसन्न जाधव. ग्राफिक डिझाईन मधून कशी अर्निंग करत होत्या. सर्वात महत्वाचं म्हणजे घरातून बाहेर जायची गरजच नाही. सर्व कामे आपण विचारावंसं वाटतं की तुझ्या कुटुंबामध्ये कोणताही आर्थिक जर डिसिजन होत असेल, आर्थिक निर्णय होत असेल, तर त्यामध्ये तुझं मत विचारलं जातं का? किंवा तुला त्या डिस्कशन मध्ये किंवा त्या चर्चेमध्ये तुला सामील करून घेतलं जातं का? तर हे माझ्या स्टुडंट्सचे स्पीच आहेत. तर आम्ही खूप छान छान असे टास्क देतो की एखादा विषय देतो तर त्याच्यावरती बोलायचं आहे. तर त्यामुळे तुमचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढतो. जरी तुम्ही बाहेर जाऊन काम करणार आहात किंवा नाही करणार आहात, तर एक छान कॉन्फिडन्स किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्यामध्ये तयार होतात. आणि जे ऍटमॉस्फिअर आहे, म्हणजे जे महिला आहेत, इतर महिला, तर त्या सगळ्या व्यावसायिक आहेत, व्यवसायामध्ये आहेत, घर फॅमिली छान बॅलन्स करतात. त्यामुळे छान असे पॉझिटिव्ह डिस्कशन्स किंवा पॉझिटिव्ह टॉक्स जे असतील ना, तर ते आपले होतात. त्यामुळे माऊली ची मेंबरशिप जर तुम्हाला घ्यायची असेल तर फक्त ₹100 पर मंथ, फक्त ₹100 ही जी मेंबरशिप जी असेल ना, तर ती चालू होते. फक्त फीस जी काय असेल तर ती तुम्ही एकतर 6 मंथ्सची किंवा फुल इयरची जी काय असेल तर ती पे करून जी काय मेंबरशिप असेल तर ती घेऊ शकता. जिकडे मी पर्सनली तुमच्यासोबत कनेक्ट करते. तुमचे व्यवसाय जर तुम्हाला चालू करायचा असेल तर अगदी 100% 1 A to Z गायडन्स जो असेल माझ्याकडून पर्सनली जो असेल तर तो तुम्हाला दिला जातो. तुमच्यामधले छान छान पॉझिटिव्ह पॉइंट्स वरती आणले जातात. कॉन्फिडन्स लेवल जो असेल तर तो बूस्ट केला जातो. तुमचे जे म्हणजे वीक पॉइंट्स आहेत तर त्याच्यावरती आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आणि ओव्हरऑल एक छान कॉन्फिडंट लेडी बनवण्याचा जो असेल तर तो आपण प्रयत्न करतो. डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तर तुम्ही नक्कीच चेकआउट जे असेल तर ते करू शकता. तर माझी चूक आणि त्याचं जे सॉल्युशन मी तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्हाला कसं वाटलं तर प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुमचं काय मत आहे तर ते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्त लेंदी मी बनवत नाहीये. व्हिडिओ स्टॉप करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.